शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी शंकरपाळ्या करते प्रवासासाठी। मी अर्धा किलो मैदा घेतलाय, थोडंसं मिक्सरला लावून रवा घेतलाय, छोटा एक वाटी। इथे मी एक वाटी साखर आणि एक वाटी दूध हे असं याच्यातच ओतून आपल्याला थोडं साखर विरघळेपर्यंत आपल्याला गरम करायचंय। असं आपल्याला उकळवायचं नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं। असं साखर विरघळेपर्यंतच, कारण आपल्याला गरम नाही करायचंय। असं आपल्याला विरघळेपर्यंत हे करायचं। आता ह्याच वाटीने मी एक वाटी रवा, आपलं एक वाटी दूध, एक वाटी साखर आणि ह्याच वाटीने मी पाऊण वाटी तूप घेणार आहे। हे हा तूप आपला डालडा नाही, तूप, या पाऊण वाटी तूप घेणार आहे। तर तो तूप पण आपल्याला थोडं विरघळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला असं घट्ट असेल तर आपल्याला समजणार नाही आपली पाऊण वाटी झाली की नाही ते, म्हणून तो पण आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। तो पण आपल्याला गरम करून घ्यायचा आहे, म्हणून मी आता हे पण थोडं अगदी हे तूप वितळेपर्यंत गरम करणार आहे। तूप थोडं त्याच्या दुधापेक्षा आणि साखरेपेक्षा थोडं कमी घ्यायचं। आता मी हे गरम करून बघते किती होतंय ते। थोडंसं विरघळेपर्यंत आपल्याला गरम करायचं, तो म्हणजे आपल्याला साखर पण विरघळवायची आहे। इथे तुम्ही पिठी साखर घेतला तरी चालेल, पण मी तुपामध्ये हे असं ह्याच्यामध्ये हे करून घेते, असं विरघळवून घेते कोमट दुधामध्ये। तडतडते, दुधाची वाटी होती। आपल्याला एकाच वाटीचा माप ठेवायचा आहे। तुम्हाला जास्त करायचं आहे तर मोठी वाटी घ्या किंवा मोठं पातेलं घ्या किंवा काय घ्या, पण एकाच माप ठेवायचे। तुम्ही दुधाऐवजी तुम्ही पाणी घेतलात तरी चालेल। याची साखर याच्यात विरघळेल। हे झाल्यानंतर आपलं पाऊण वाटी तूप झालेलं आहे। याची साखर पण आता ही आता गरम झाल्या म्हणजे आता विरघळणार, म्हणजे आता ते खाली उतरते। हे खाली उतरून त्याला थंड करून घेते। जास्त गरम पण नाही झालंय, पण आपल्याला थंड करून घ्यायचंय। तूप पण उतरवून घेते, जास्त गरम नाही करायचं आपल्याला। हे बघा आपल्याला तूप पण पाऊण वाटी झालेलं आहे ते पण वितळून। आपल्याला मी अर्धा किलो मैदा घेतलाय। आता आपल्याला सगळं तूप आणि साखर विरघळून घेतलेली आहे। तोंड नाही दिसत आहे, तर मी थोडासा रवा टाकते। आपलं थोडासा हा रवा मिक्सरला लावून घेतलेला आहे रवा मी हा मिक्सरला लावून घेतलेला आहे ना, तो आपल्याला असं सगळं मिक्स करायचा याच्यामध्ये। आणि आपल्याला चवीपुरतं ना एकदम किंचित मीठ टाकायचं। गोडाच्या पदार्थाला एकदम किंचित मीठ टाकायचं। आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं असं सगळं व्यवस्थित। आता आपल्याला हे तूप घालायचंय। तूप आता काही गरम नाहीये, पण त्याला असं तूप घालून मस्त छान असं चांगलं चोळून घ्यायचंय तूप। मस्त तूप चोळून घ्यायचंय आपल्या पिठाला। मी सगळंच घालते, माझा मापाचाच होता, तर सगळं मी मस्त चोळून घेते। हा रवा आहे तो पण घालून टाकते सगळं, मस्त असं सगळं चोळून घ्यायचं असं।
मस्त चोळून घ्यायचं. आपल्याला असं बघायचं आपलं मोहन चांगलं झालंय का. हे बघा एकदम छान झालेलं आहे. हे बघा एकदम छान झालेलं आहे. तर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. आता मी हे पाणी घेतलंय ना, पूर्ण पाणी आपल्याला साखर याच्यामध्ये विरघळलेली आहे. आता ह्या पाण्यात हे भिजेल एवढंच हे पाणी केलेलं आहे. त्या पाण्यामध्येच आपल्याला भिजवायचं आहे. दुसऱ्या दुधामध्ये आणि साखरेमध्ये दुसरं आपल्याला पाणीच लावायचं नाही. आता मी हे त्याच्यामध्येच हे पीठ भिजवते. जरी पातळ झालं तरी चालेल, कारण रवा आहे ना तो फुगणार होता, म्हणून आपल्याला थोडंसं सैलसरच मळायचं आहे पीठ. साखर आपली चांगली विरघळलेली आहे. आपल्याला एवढं हे लागणारच, कारण काय मी थोडं 5 मिनिटं ठेवलं ना की आपल्याला हे सगळं घट्ट होऊन जाणार. हलवून घ्यायचं. साखर असेल ना तर आपल्याला सगळी हे होऊन जाईल. तुम्हाला असं वाटेल की हे किती पातळ मळतायत, पण नाही, नंतर ते रवा आहे ना तो जरा फुगणार आणि तो व्यवस्थित होणार. म्हणून आपल्याला सैलच थोडंसं असं गोळा करून ठेवायचं आहे थोडं 10 मिनिटं. आपला रवा आहे ना त्याच्यामध्ये काही नुसता मैदा नाहीये. तरी पण किती घट्ट गोळा झाला बघा. असं वाटत आहे की हे एवढ्या पाण्यामध्ये पातळ होईल. नाही, अजून ठेवल्यानंतर अजून तो घट्ट होईल. मग मी हे थोडंसं अजून वापरून टाकते. आता हे गोळा करून ठेवते आणि मी 10 मिनिटं असंच ठेवते. आपला रवा आहे ना तो थोडा फुलला पाहिजे, म्हणून मी 10 मिनिटं ठेवते. आपल्याला मैद्यामध्ये थोडासा रवा मिक्सरला बारीक नसेल तर मिक्सरला लावून घालायचा. बघा त्याची टेस्ट कधी वेगळी होते आणि खुसखुशीत होतात. म्हणून थोडासा मिक्सरला लावून एक वाटी रवा घालायचाच आणि थोडंसं ठेवायचं, म्हणजे ते रवा आपला फुगतो. आता मी थोडंसं 10 मिनिटं ठेवते आणि तुम्हाला मी शंकरपाळ्या करते नंतर. मी 10 मिनिटं ठेवते थोडंसं. हे बघा हे माझं आता पीठ असं झालंय. हे बघा मी बाकीचं मी झाकून ठेवलंय. आपल्याला असं झाकून ठेवलंय. मी तुम्हाला हे करून दाखवते. आपल्याला पीठ लावायची पण गरज नाही. ते एवढं मऊ झालंय ना की याच्यातच आपल्याला हे होणार. असं आपल्याला लाटून तर मी इकडे तेल तापत ठेवलंय. त्याला चांगलं तेल तापते. कोण तुपामध्ये करतं, कोण तेलामध्ये करतं. तुम्हाला तसं आवडेल तसं करा. पण मी याच्यात तूप टाकल्यामुळे मी तेलातच करणार आहे. अति पातळ पण करायची नाही, अति एवढी जाड पण नाही करायची, अशी मीडियम करायची.
पण बघ आपल्याला साईडचं असं थोडंसं काढून घ्यायचं. तुम्हाला कोणती आकार पाहिजे किंवा सरळ छोटे मोठे कसेही करा. हे बघा मी हे असं एवढं हे केलंय. आता मी ताटात घेऊन तुम्हाला करून दाखवते. तो म्हणजे हे इकडे असं फुगतंय. असं इझिली फुगतात. असे एकत्र काढलात तरी चालेल. त्याच्यात कढईमध्ये पडल्यानंतर ना ते सुट्टे सुट्टे होतात. मी एक टाकून बघते. आपलं तापलंय का तेल. तेल पण एकदम असं हे नाही तर हे करायचं. लाल जळतील असं एवढं कडकडीत नाही करायचं. आपल्याला आपण तळून दाखवते तुम्हाला. मी कढईच्या जवळ घेते. आपला असा गोळा घातला तरी ते याच्यामध्ये सुट्ट सुट्ट होणार, काय हरकत नाही. तर 2 मिनिटं आपल्याला असंच हे करायचं. सगळ्या सुट्ट्या सुट्ट्या झाल्या. चांगल्या थोड्याशा हे होऊन द्यायचे. हे बघा आपल्या हे झालेत. आता हे आपल्याला पाहिजे ह्याच्यामध्ये काढायचे. हे बघा एवढ्या लाल हे करायचे आपल्याला. आपल्याला लगेच कळणार नाही. थंड झाल्याशिवाय कळणार नाहीत. कडक झाल्यात, नरम झाल्यात, खुसखुशीत झाले. थंड होतील तेव्हाच कळतील. पण अशा प्रकारे केला तर तुमचं कधीच बिघडणार नाही. दाखवते. हे बघा एकदम छान झाले आहेत. हे बघा एकदम किती छान झाले आहेत बघा. अशा म्हणजे आता तर गरमच आहेत म्हणा, पण अशा एकदम छानपैकी हे होतात. मी अशा सगळ्या करून घेते. हे बघा तुम्हाला आता मी तुम्हाला फोटो ठेवते. कशा वाटल्या तर मला सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे बघत राहा. आणि मी आता हे बाकीच्या पण सगळ्या करून घेते. चला बाय बाय.